स्वागत आहे तुमचं मित्रांनो आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण बघणार आहे पोको F6 Pro, जो की खतरनाक मोबाईल काढलेला आहे पोकोने, जो की चांगला मोबाईल आहे, अपकमिंग मोबाईल आहे, येणार आहे आता म्हणजे या 2-4 महिन्यात येणार आहे। अपकमिंग मोबाईल असल्यामुळे आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये हा मोबाईल आणला आणि तुम्हाला स्पेसिफिकेशन जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ आणला आपण। चला याचा व्हिडिओचा आपण बघू आता याचे प्रोसिजर कोणता आहे आणि काय कसं काय आहे। तर लगेच व्हिडिओला आपल्याला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर मित्रांनो याच्यावर आहे क्वालकॉम स्नॅपड्रॅगनचं 8 Gen 2चं प्रोसिजर, जे की मोठं प्रोसिजर आहे 8 Gen 2चं, जे की सॅमसंग S24 अल्ट्रामध्ये होतं आणि ते याच्यात सुद्धा यांनी दिलेलं आहे। आणि याच्यासोबत आता जी CPU कूलिंगची जी आहे ती CPU कूलिंगची पण आपण बघणार आहे। व CPU कूलिंगची जी आहे ते आहे 3.19 GHz सिंगल कोर प्लस 2.8 GHz प्लस असे 2.8 GHz ड्युअल कोर आणि प्लस 2.8 GHz ड्युअल कोर प्लस 2 GHz असे जे CPU कूलिंगचे आहेत ते मोठे दिलात त्यांना या प्रोसिजरच्या मानानं लय चांगले दिलात। आणि याच्यासोबत तुम्हाला 12 GB रॅम आहे, 256 GB इंटरनल स्टोरेज आहे। इंटरनल स्टोरेज तुम्ही खाली बघू शकता, डिस्क्रिप्शनमध्ये मी सगळी माहिती दिली आहे। आणि 12 GB रॅम आहे, 256 GB इंटरनल स्टोरेज, तो की मोठा स्टोरेज आहे, पिक्चर भरू शकतात। आता आपण डिस्प्लेची गोष्ट करू की आता पिक्चर तर भरले तर मग पाहायला तर पाहिजेच की नाही भाऊ। पाहायला 6.67 इंचचा डिस्प्ले आहे, जो की 16.94 सेंटीमीटरचा आहे, जो की मोठा डिस्प्ले आहे। आणि फ्लो ॲमोलेड आहे, जो की सुपर ॲमोलेड असे असतात ना, फ्लो ॲमोलेड नवीन निघाला फ्लो ॲमोलेड, जो की मल्टिपल कलर्स चांगले दाखवू शकते, जो की 1440 × 3200 पिक्सलचा व्हिडिओ दाखवू शकतो तुम्हाला, जो की चांगली क्वालिटी दाखवू शकते। 1080 असते ना त्यापेक्षा डबल टिबल म्हणजे चांगली क्वालिटी दिसणार आहे तुम्हाला ना। आणि त्याच्यासोबत तुम्हाला बेंचलेथ आणि पिक्सल दिसणार आहे, फुल HD क्वालिटीचा व्हिडिओ आहे तो। त्याच्यात QH क्वालिटी आहे, फुल HD पेक्षा चांगली क्वालिटी आहे QH माझ्यासाठी किती क्वाड HD क्वालिटी असणार आहे ते। आणि 120चा रिफ्रेश रेट आहे, जे की म्हणजे स्क्रोल करताना हा मोबाईल अटकणार नाही, जेणेकरून जे की चांगला चालणार आहे। आणि याच्यासोबत तुम्हाला बेंचलेस पंचहोल डिस्प्ले आहे, जे की डिस्प्लेवरच कॅमेरा आहे तुमचा, आता याच्यावरच कॅमेरा येऊन राहिला। आणि याच्यासोबत आता आपण कॅमेरा येऊन राहिला तर कॅमेऱ्याचीच गोष्ट करून टाकू की 50 मेगापिक्सलचा आहे, 8 मेगापिक्सलचा आहे आणि 2 मेगापिक्सलचा आहे मायक्रो, जे की चांगले मोठे कॅमेरा दिलात या मोबाईलनं। या कॅमेरा म्हणजे मोठे दिलात या मोबाईलमध्ये, जे की 8K शूटिंग आहे, 4K कुठे ना, आता 8K चालला जमाना, 8K वर चालला जमाना। तुम्ही 8K घ्या, 4K कुकडे फेकून द्या, 4K गिरके ना 24 FPS वर रेकॉर्डिंग होऊ राहिला, जे की चांगली रेकॉर्डिंग आहे 8K। LED लाईट सुद्धा आहे बॅकला, तुम्ही LED लाईट सुद्धा वापरून व्हिडिओ रेकॉर्डिंग करू शकता। नाईटले गिटले बर्थडे शूट आहे, व्हिडिओ रेकॉर्डिंग एक नंबर होईल या कॅमेरानं। त्याच्यासोबत तुम्हाला फ्रंट आहे फुल HD चा 16 मेगापिक्सल आहे, 30 FPS हाय रेकॉर्डिंग करते, जे की हायविंग चांगली रेकॉर्डिंग करू शकते। आणि एक नंबर ठरलेला आहे हा मोबाईल कॅमेऱ्याच्या बाबतीत। पण आता याच्यामध्ये आपण 5000 mAh बॅटरी बिन पाहू राहिलो, जे की बॅटरी बिन मोठी आहे, 120चं चार्जर सपोर्ट करते, 120 वॅटचं, जे की चार्जर पण मोठा आहे आणि बॅटरी पण मोठी आहे। आणि आपल्या इंडियात 5G हा मोबाईल सपोर्टेड आहे, 5G सपोर्टेड असल्याच्या कारणानं याची बॅटरी बिन मोठी आहे आणि सगळंच मोठं असल्याच्यानं हा मोबाईल एक नंबर आहे भाऊ। आणि 128 असते स्टोरेज, यात किती 256 आहे, 256 जे की मोठं स्टोरेज आहे। आणि नो एक्सपांडेबल दिला आहे, एक्सपांडेबल पाहिजे असतं म्हणजे जो की तुम्ही 2-4 पिक्चर भरले असते तुम्ही, ते एक्सपांडेबल पाहिजे असतं। नो एक्सपांडेबल आहे, डोअर्स रजिस्टर वाटर रजिस्टर यांनी काही दिलं नाही, पण मला असं वाटतं की पाणी किनी पडलं तरी वांधा नाही। पण मोबाईल एक नंबर आहे, जे की 8K शूटिंग आहे, हे आवडलं आपल्याला। तर अजून जर माहिती लागेल तशी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे, पाहू शकता तुम्ही तिथे जाऊन। आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।